उन्हाळ्याच्या दिवसामध्ये झाडाला भरपूर असे फणस लागलेले असतात. तर आज मी एक फणस घेऊन आलेली आहे. तर फणस खायला खूप चविष्ट असतो, खूप गोड असतो. परंतु तो जास्त दिवस टिकवता कसा येईल, ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, वसई किचनमध्ये आपलं स्वागत आहे. फणसाच्या गऱ्यांना बाहेरून जे कचरा असते ते काढायचं आहे संपूर्ण. त्यानंतर फणसाची बी काढायची आहे, बीच्या बाजूने कवर असते ते देखील काढायचं आहे आणि एकदम मस्त असे फणसाचे गरे आपण क्लीन करून घेतलेले आहेत. आता ते झिपलॉक बॅगमध्ये संपूर्ण आपण घालणार आहोत आणि त्यानंतर हे फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत. जेव्हा तुम्हाला खायला वाटतील तेव्हा ते तुम्ही बाहेर काढून खाऊ शकता. भरपूर दिवस टिकतात हे. तर अशा प्रकारे हा पहिला प्रकार आपला झालेला आहे. फणस आपण साफ करते वेळी काही काही गरे असे बारीक तुकडे वगैरे होतात. तर ते तुकडे वगैरे आपण आता सगळे बाजूला काढून घेणार आहोत आणि पहिल्या प्रकारेच सगळं व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहेत. मधल्या बिया वगैरे काढायच्या आहेत. अशा प्रकारे सगळं ह्या ज्या दोऱ्यासारख्या असतात ते सगळं आपण साफ करून घेतलेलं आहे. बिया देखील काढलेल्या आहेत. तर बियांचं काय करायचं ते देखील आपण त्यानंतर पाहणार आहोत. तर अशा प्रकारे हे सगळे गरे साफ करून घेतलेले आहेत. फणस एवढा गोड असतो की खायला लागल्यावर आपल्याला थांबायला वाटत नाही. परंतु प्रमाणाच्या बाहेर खाल्ल्यावर तो त्रास होतो. त्यासाठी आपल्याला नंतर खाण्यासाठी आज आपण ही फणस पोळी कशी बनवायची ती पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी हे फणसाचे गरे सगळे साफ करून घेतलेले आहेत. तर जवळजवळ 200 ग्रॅम हे फणसाचे गरे घेतलेले आहेत. तर त्यासाठी अगदी थोडी साखर आपण वापरणार आहोत. तुम्ही 70-80 ग्रॅम घेतली तरी काही हरकत नाही, कारण फणसाचे गरे खूप गोड आहेत. जसे गोड आहेत त्याप्रमाणे तुम्ही अजून कमी घेऊ शकता, 50 ग्रॅम देखील घेऊ शकता. तर तुमच्याकडे 2 कप असे तुम्ही गरे घेतले तर अर्धा कप साखर घेतलं तरी भरपूर होईल. तर आता हे मिक्सरला आपण सगळं लावून घेणार आहोत. फिरवून घेतलेलं आहे चांगली छान अशी प्युरी झालेली आहे. फणसपोळी बनविण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे स्टीलचे मी प्लेट घेतलेले आहेत आणि त्याला 1-1 चमचा प्रत्येक प्लेटमध्ये साजूक तूप घालायचं आहे. तूप व्यवस्थित 1-1 चमचा घाला, म्हणजे आपल्याला फणसपोळी सुकल्यानंतर ती काढायची आहे, ती व्यवस्थित काढता आली पाहिजे. त्यासाठी हे तूप घातलेलं आहे आणि चांगलं असं मी हातानेच सगळं पसरवून घेतलेलं आहे. तुम्ही ब्रश घेऊन देखील हे तूप ग्रीस करून घेऊ शकता. तर हे प्रत्येक प्लेटमध्ये थोडं थोडं मी ही प्युरी घालणार आहे आणि त्यानंतर अशी व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे. जरा पातळसरच अशी ही पसरवून घ्यायची आहे, खूप जाडसर नाही ठेवायची. अशा प्रकारे ह्या तिन्ही प्लेटमध्येही मी फणसाची प्युरी घालणार आहे. बाहेर ऊन भरपूर आहे त्यामुळे हे उन्हात सुकवून घेणार आहोत. फणसपोळी चवीला खूप चविष्ट लागते. तुम्ही नक्की ही फणसपोळी बनवून बघा आणि बनवायलासुद्धा खूप सोपी आणि बाहेर भरपूर ऊन आहे, फणसाचा सीझनसुद्धा आहे. तर नक्की तुम्ही ही रेसिपी बनवून पहा. मोठ्यांना आणि मुलांना सगळ्यांना खूप आवडेल. तर स्पॅच्युला घ्यायचा आणि स्पॅच्युलाने एकसारखं व्यवस्थित करून घ्यायचं, म्हणजे ती पोळी जी आहे ती एकसारखी छान दिसते. स्पॅच्युलाने एकसारखं केल्यानंतर हे तिन्ही प्लेट आपण उन्हामध्ये ठेवणार आहोत. हल्ली एवढं ऊन कडक आहे की जास्त उन्हाची देखील गरज नाही. तर आता मी उन्हात ठेवणार आहे. खूप कडक ऊन आहे त्यामुळे फक्त 2 दिवसामध्ये ही आपली फणसपोळी एकदम मस्त तयार झालेली आहे. तर आता आपण हे स्पॅच्युलाने काढून घेणार आहोत. तर सगळी अशी गोल पहिली प्रथम स्पॅच्युला फिरवून या कडा मोकळा करून घ्यायच्या आणि ह्या पहा, अगदी अलगद अशी खेचून काढायची आहे. खूप छान निघते. ही पहा, छान मस्त गोलाकार अशी अगदी पातळ ट्रान्सपरंट झालेली आहे. एवढी पातळ अशी फणसपोळी तयार झालेली आहे. परातीमध्ये प्युरी घालायच्या अगोदर फक्त तुम्ही तूप लावताना व्यवस्थित लावा. 1-1 चमचा प्रत्येक प्लेटमध्ये घाला, म्हणजे ती पोळी निघायला खूप इझिली निघते. आणि अशा प्रकारे हे गोलाकार फिरवून घ्या. आणि समजा तुम्हाला पोळी काढताना जरासं कठीण वाटलं तर स्पॅच्युला घ्यायचं आणि हे पहा, असं स्पॅच्युलाने थोडंसं ढकलायचं, म्हणजे ती व्यवस्थित निघते अगदी गोलाकार. आणि छान मस्त अशी आपली ही फणसपोळी तयार झालेली आहे. ही फणसपोळी बाहेर भरपूर दिवस टिकते आणि तुमच्या जास्त फणसपोळ्या बनवल्या असतील तर तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता. आता हे ट्रेमध्ये सर्व करून घेऊया. त्यानंतर आता ह्या फणसाच्या बिया, फणसाचे गरे खायला खूप गोड, त्याचप्रमाणे ह्या बिया देखील खूप चविष्ट लागतात. तर ह्या बिया काढल्यानंतर स्वच्छ धुवून त्यानंतर सावलीतच चांगल्या किचन टॉवेलवरती मी सुकवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर अशा डब्यामध्ये वगैरे ठेवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, खूप दिवस टिकतात.
तर फणसाच्या बियाची तुम्ही भाजी बनवू शकता, खूप चविष्ट लागते. त्याचप्रमाणे तुम्ही वरण भात बनवता, तेव्हा ही डाळ जेव्हा तुम्ही बॉईल करता तेव्हा ह्या फणसाच्या ज्या आठ्या असतात त्या बॉईल करून त्यामध्येच घ्यायच्या. एवढ्या चविष्ट लागतात. तुम्ही नक्की ह्या वरणामध्ये घालून ह्या आठ्याचा वापर करा, खूप चविष्ट लागतात. पूर्वी आमच्या घरोघरी चुली लावायच्या, तर चुलीमध्ये ह्या फणसाच्या आठ्या म्हणजे फणसाच्या बिया आम्ही भाजून घेत आणि खूप चविष्ट लागतात भाजलेल्या बिया. तर आता भाजण्यासाठी चूल वगैरे नाही आहे, तर गॅसवरती भाजायचे आहेत. तर कशा भाजायच्या त्यासाठी इथे उखळ घेतलेली आहे आणि उखळीमध्ये मी थोडंसं एक वरवंटा असं मारून थोडंसं ठेचून घेतलेले आहेत. त्यानंतर तव्यावरती मीडियम गॅसवरती ह्या आठ्या आपण भाजून घेणार आहोत. चांगल्या व्यवस्थित सगळ्या बाजूने अशा फिरवून घ्यायच्या आहेत आणि चांगला असा ब्राऊन रंग येईपर्यंत आपण त्या भाजून घ्यायच्या आहेत. चांगलं ब्राऊन रंग आल्यानंतर त्यामध्ये चांगल्या भाजल्या जातात आणि खूप चविष्ट लागतात. ह्या फणसाच्या बिया तुम्ही तव्यावरती अशा प्रकारे नक्की भाजून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. तर आता हे सगळे मस्त भाजून झालेले आहे. गॅस बंद केलेला आहे आणि ह्या प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि प्लेटमध्ये ह्या थंड झाल्यानंतर ते वरचं जे कवर असते ते अशा प्रकारे सगळं निघते मस्तपैकी आणि छान मस्त अशी आपली ही फणसाची बी आपल्याला खायला रेडी झालेली आहे. धन्यवाद.